डोंगरकिनी ग्रामपंचायत कार्यालय येथे 1 मे महाराष्ट्र दिनाचा झेंडा फडकतोय रात्री 8 वाजेपर्यंत। मालेगाव तालुक्यातील डोंगरकिनी ग्रामपंचायत कार्यालय येथे आज दिनांक 1 मे रोजी सकाळी ध्वजारोहण करून ग्रामसेवक यांच्या हस्ते झेंडा फडकवला होता, परंतु तो ध्वजारोहण केलेला झेंडा रात्री 8:30 वाजले तोपर्यंतही उतरवण्यात आला नसल्याचे तेथील सामाजिक कार्यकर्ते विनोद आंबोरे यांचे लक्षात आले आहे। शासनाच्या नियमानुसार हा ध्वजारोहण केलेला तिरंगा झेंडा 1 मे महाराष्ट्र दिन असल्याने तो सायंकाळी 6 वाजता उतरवण्यात आला पाहिजे होता, परंतु ग्रामसेवक डोंगरकिनी येथील कोमात गेली की काय असा प्रश्न उत्पन्न होत आहे। तिरंग्याचा अवमान करणाऱ्या ग्रामसेवकाविरुद्ध तहसीलदार तथा गटविकास अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। यावेळी ग्रामविकास अधिकारी संतोष राठोड, माजी सरपंच वसंत आडे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले होते। हा ध्वज सायंकाळी 6 वाजे अगोदर उतरविण्यात बंधनकारक आहे, मग हा उतरविला का नाही याचा अवमान झाल्यास जबाबदार कोण आहे? यामुळे डोंगरकिनी येथील ग्रामविकास अधिकारी संतोष राठोड यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद आंबोरे तथा सतीश गवई यांनी केली आहे। प्रतिनिधी विठ्ठल भागवत।